46 कोटी रुपयांचे 10 वर्षांपूर्वी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची योजना फेल, महासभेत आयुक्तांची धक्कादायक कबुली. भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सुरक्षिततेला महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या महाआयटी मदतीने 146 कोटी रुपयांचे कॅमेरे बसवण्यासाठी राबवलेली योजना फोल ठरल्याची धक्कादायक कबुली आयुक्त मनीषा खत्री यांनी महासभेत दिली आहे. मंगळवारी झालेल्या महासभेमध्ये स्मार्ट सिटीच्या कामावरून नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. माजी उपमहापौर गुरमीत बग्गा यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी प्रकल्प योग्य पद्धतीने राबवले गेले नसल्याचे मान्य केले. गेल्या 7 वर्षात एकही सीसीटीव्ही कॅमेरा सुरू झालेला नाही. या प्रकल्पावर खर्च झालेला निधी परत मिळावा यासाठी महापालिकेने महाआयटीकडे पत्र दिले आहे. आतापर्यंत महापालिकेने जवळपास 80 कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी खर्च केला. यापुढे एकही रुपया दिला जाणार नाही अशी भूमिका राज्य शासनाला कळवल्याचे देखील सांगण्यात आलं. स्मार्ट सिटीच्या कामामुळे रामकाल पथाला विलंब. स्मार्ट सिटी रामकुंड परिसरामध्ये भूमिगत गटारीचे कामकाज करण्यात आले होते. हे काम निकृष्ट असल्यामुळे राम कालपथ योजना राबवण्यामध्ये अडचण येत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट करा. दरम्यान आयुक्त खत्री यांनी जुनी कामे पूर्ण झाल्याशिवाय स्मार्ट सिटीची कामे बंद करता येणार नाहीत असे स्पष्ट केले. महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले की यापुढे 1 रुपयाचाही निधी नाही. नाही, स्मार्ट सिटीचे मी प्रश्नोत्तर विचारले होते की सरकारनं स्मार्ट सिटीचा अध्यक्ष बरखास्त करून आयुक्तांकडे तो कारभार दिला आहे आणि स्मार्ट सिटी ही आता संपवावी. आता याच्यापुढे स्मार्ट सिटीला आम्ही काही पुढची मदत करणार नाही. हे काम जिथं आहे तिथं जे काम हातात आहे ते पूर्ण करून महापालिकेकडे हँडओव्हर करावे असं सरकारचं एक परिपत्रक आलं आणि म्हणून त्या अनुषंगानं प्रश्न विचारले होते. त्या प्रश्न उत्तरातनं एक सिद्ध झालं की जवळपास 70 कोटी रुपये केंद्र आणि राज्य शासनाचे आता आपल्याला मिळणं अशक्य झालेलं आहे, जे आपले बाकी होते, कारण आपले कामं अपूर्ण आहे. आणि दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा होता की महाआयटीला आपण 146 कोटीचं काम दिलं होतं. 145 कोटीचं जे कॅमेऱ्यांचं ते पूर्णपणे फेल आहे हे आयुक्तांनी सुद्धा कबूल केलं. त्यामुळे ते 145 कोटी सुद्धा आपले वाया गेले. त्यात 90 कोटी रुपये आपण देऊन बसले. तर त्याची रिकव्हरी करावी. तसेच जे काही चुकीची कामं स्मार्ट सिटीने केले, उदाहरणार्थ कोर्टासमोरचा रोड निष्कारण एवढे मोठमोठे फुटपाथ बांधून ठेवले, ते सायकलचा ट्रॅक सायकल नाही, मग ते पिवळे जे काही बॅरिकेड्स तिथे काढायला लावले आणि फुटपाथसुद्धा कमी करायला लावलं, जेणेकरून तिथे 100-200 गाड्या पार्किंग होतील आणि तो रोड सुरळीत होईल. त्या बाबतीतही स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.